छानसं गोल्डन होते तोपर्यंत तळून घ्यायचं त्याला. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि चला, आज मस्त आहे ना बिर्याणी करायची मला. आणि मी मस्त छान असं त्याला ना सगळा काही मसाला लावून ठेवलेला आहे. बिर्याणी करायची म्हटल्यावरती आपल्याला सगळी काही तयारी आधीच करून घ्यावं लागते. चिकनला सगळे काही लावून ठेवावं लागतं. आपल्याला जर करायचे असले ना तर संध्याकाळी करायचे असले ना तर तुम्ही सकाळीच आणून आहे ना त्याला मस्त चिकनला सगळे काही मसाले लावून द्यायचे. त्यामुळे ना बिर्याणीची टेस्ट आहे ना खूप मस्त लागते. आणि मी व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या चॅनलवरती, तुम्हाला मिळून जाईल मोठा व्हिडिओ बिर्याणी रेसिपीचा. तुम्ही नक्कीच बघा. आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. सगळे काही मसाले लावून घेतलेले आहे. आणि त्यानंतर म्हटलं चला, आता बरेच दिवस झाले मोठा ब्लॉगर शूट केलाच नव्हता. काय झालं ना म्हणजे मेमरीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. सारखंच आहे ना मेमरी भरून जायची मोबाईलची, त्यामुळे मग ते काही व्हिडिओ शूट होत नव्हते. मग राहायचेच ते. आणि मला ना पूर्ण डिटेल रेसिपी तुम्हाला दाखवायची होती वड्यांची, उडदाच्या डाळींची वड्यांची. भरपूर कमेंट आल्या मला की उडदाच्या डाळीची रेसिपी, वड्यांची रेसिपी दाखवा म्हणून. तर मी नक्कीच जेव्हा बनवेल तेव्हा पूर्ण रेसिपी, डिटेल रेसिपी तुम्हाला नक्कीच देणार आहे. आणि त्यानंतर मग आता तर सगळे काही मसाला लावून ठेवलेला आहे मस्त चिकनला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता कांदा वगैरे ते सगळं काही तयारी असते ते करायची मला. सगळे त्या तिथं आता मी माझं आवरून घेते, केस वगैरे विसरून घेते, कारण की मी आताच फडची वगैरे पुसून घेतली. आता थोड्याच वेळात मुलं पण येतील घरी, ओम आणि रिया, कारण की आता 5 वाजता रिया येते आणि 5:30 वाजता ओम येतो. आता ओमला घ्यायला तर मी नाही जाणार आहे, ते जाणार आहे. आणि मी मागे म्हटले होते तुम्हाला की मी टॉप मागवलेले अजून. आणि मी म्हणजे एक आलेला आहे ऑरेंज कलरचा, आणि दुसरे पण म्हणजे आता संध्याकाळपर्यंत येतील किंवा मग उद्या येतात का काय, तेव्हाच मी तुम्हाला दोघं पण दाखवते. तिघं पण टॉप दाखवणार आहे. ते 2 आहे ते कॉम्बो मध्ये. आणि एक स्पेशली इथं ऑरेंज कलरवाला, तो खूप सुंदर आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे, कपडा क्वालिटी. आणि तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी लगेच तुम्हाला लिंक वगैरे देईल. म्हणजे देता आली तर दिनच मी तुम्हाला नक्कीच लिंक वगैरे देईन. ह्या टॉपची पण देईल आणि त्यांची पण देईल. हा पण मी ऑनलाईनच मागवलेला आहे. तुम्ही पाहिलंच मागच्या व्हिडिओमध्ये मी शिवटून. फक्त घेताना आपण एक साईज थोडी मोठी घ्यायची. त्यामुळे काय होतं ना, म्हणजे थोडंसं धुतल्यानंतर कपडा आकसतो. आणि एक साईज जर मोठी घेतली ना तर मग तो धुतल्यानंतर आपल्याला पण परफेक्ट येतो. नाहीतर मग तुम्ही एकदम मापात मागवला ना मग तो एकदम फिटिंग होतो आणि ते होतो. आता हा थोडं म्हणजे थोडंसं आकसला तरी पण मला तो येतोय बरोबर, परफेक्ट होतोय, तसं काही नाही. आणि त्यानंतर मग चला आता मस्तपैकी सगळ्या काही आवरून घेतले, मी पोछा वगैरे मारून घेतला. आणि मला तर आमचे आयब्रो पण करायचे आहेत. आणि मी आयब्रो कशा करते ना मी ते तुम्हाला थोडं दाखवणार आहे. आता मी तुम्ही बघताच म्हणजे ब्लॉग, मी अजिबात पार्लरमध्ये आयब्रो करत नाही. खूप असे शेंटे शेंटे वाढले होते आणि मग वेणी कधी घातली ना मग ती खूप बारीक पडायची. तर मी साधारण एवढे एवढे केस कापले, एवढे कापले बघतात. आणि आता असे काही ते झाले, मेहंदी लावलेली मस्त छान असे केसांना. आणि तुम्ही मेहंदीचा ब्लॉग वगैरे पाहिला नसेल तर नक्कीच बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हाला ब्लॉग मिळून जाईल. मी मेहंदी कशी भिजवते, कशी लावते. आणि आपल्या चॅनलवरती याचा पण आहे, हेअर ऑइलचा पण आहेच ब्लॉग, तो पण तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच मिळून जाणार. आणि छान म्हणजे हेअर ऑइल खूप मस्तही असतं ते. केस खरंच लांब होतात त्याच्याने. आणि म्हणजे पण मी माझ्या मुलीचे पण तुम्ही पाहिले ना ते केस, आमचे दोघं महिलकींचे पण लांब आहे. आता मला कसं ना थोडं व्हिटॅमिनची आणि त्याची कमतरता आहे ना, त्यामुळे म्हणजे केस थोडेसे गळतात, नाही तर माझे केस खूप दाट होते. आता गळणे थोडे कमी झाले, माझा हेअरफॉल कमी झाला, नाही तर मग खूप मागं खूपच झाला होता हेअरफॉल माझा. त्यामुळे खूप पातळ केस झाले माझे, नाही तर खूप दाट होते. पण माझ्या मुलीचे खूप दाट आहे. आणि आता म्हटलं आधी केस वगैरे विसरून घेते. तुम्ही हेअर ऑइलची रेसिपी नाही पाहिली असेल तर नक्कीच बघा, चॅनलवरती व्हिडिओ आहे, पूर्ण मी टाकलेला आहे डिटेलमध्ये. सायंकाळी मुलं घरी आले आणि त्यानंतर मग मुलांनी कपडे वगैरे चेंज केले, हातपाय तोंड धुतले आणि मग चहा वगैरे ठेवला होता. आता मुलांना भूक लागली होती तर मग त्यांना बिस्किट वगैरेच आणली होती रियानी खाली जाऊन. आता त्यानंतर म्हटलं चला चहा वगैरे पिऊन घ्या, आणि मग त्यानंतर त्यांचा अभ्यासाचा वगैरे वेळ होतो. आता ओमचं कसं आहे ना, चहासोबत तो बिस्किट खात नाही आणि त्याला काय आहे ना
चहा म्हणजे दूध आणि चहा देते मी त्याला, चहा नाही देत फक्त. आणि रिया पण कधीतरीच खात असते, म्हणजे बिस्किट वगैरे असते किंवा टोस्ट असले तर ते तेव्हाच आहे ना चहा पिते, नाही तर ती अशी चहा पित नाही अजिबात. आणि त्यानंतर मग ओमचं कसं असतं ना, बिस्किट आहे ना नुसतं खातो आणि दूध आणि चहा असं पिऊन घेतो, त्याचं असंच आहे. त्याला चहामध्ये बुडवून अजिबात आवडत नाही बिस्किट, मग तो तसं खातच नाही. आता त्यांचं दोघांचं बिस्किट वगैरे ते खाऊन झालं आणि त्यानंतर लगेच ते अभ्यासाला बसले. आता ते काय करतात, दोघं न सांगता अभ्यासाला बसतात बरं का. अजिबात आम्हाला असं त्यांना बोलावं लागत नाही की तुम्ही अभ्यास करा किंवा काही. मस्त त्यांनी अभ्यास वगैरे ते करतात त्यांचं दोघं. आणि त्यानंतर मग चला म्हटलं आज मस्त बिर्याणीचा बेद आहे. तर आता मस्त पैकी ना कांदा तळायला टाकला मी इथे. मस्त गोल्डन होते तोपर्यंत तळून घ्यायचं त्याला. असं काही गोल्डन फ्राय होऊ द्यायचा आपल्याला कांदा. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडीशी 2 ते 3 हिरवी मिरची टाकायची. आणि त्यानंतर खडे मसाले असतात ते थोडेच टाकायचे, जास्त नाही टाकायचं. आणि मी घरीच आहे ना बिर्याणीचा मसाला करते, मी रेडीमेड बिर्याणी मसाला अजिबात वापरत नाही. आणि मी यात पूर्ण डिटेल रेसिपी टाकलेली चॅनलवरती, तुम्ही नक्कीच बघा. आणि मस्त छान असं आहे ना चिकन आहे ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मस्त छान असं मुरलं होतं. आणि मस्त इथे टाकून घेतलं. म्हटलं आता गिरवी शिजते तोपर्यंत चिकन शिजता येत तोपर्यंत इकडे तांदूळ आपण शिजवण्याची तयारी करून घेऊया. तर तांदूळ शिजवण्यासाठी आता सगळ्यात आधी पाणी गरम होऊ द्यायचं आणि पाण्याला खडखड उकळी आल्यानंतर मग आपल्याला तांदूळ त्यामध्ये टाकायचे. त्यामध्ये खडे मसाले, थोडं तेल, ते सगळे ऍड करावं लागतंय. मग त्यानंतर टाकायचे. आता इकडे चिकनची ग्रेव्ही होते तोपर्यंत आपण इकडे तांदूळ 70-80% शिजवायचे फक्त, खूप जास्त नाही शिजवायचा. तांदूळ इथे ना मस्त छान असं भिजलेलं आहे. आणि मस्त छान असं म्हणजे अर्धा पाऊण तास तर त्याला भिजू द्यायचा. आणि त्यानंतर मग आपण त्याला मस्त उकडून घेणार. आता इथे ना पाणी मस्त खडखड उकळी आली होती पाण्याला. आणि त्यानंतर त्यामध्ये सगळे काही खडे मसाले, लिंबू ते ॲड केलं होतं. आणि ते ना मी काढून घेत असते बरं का, कारण की कसं आहे ते तोंडामध्ये यायला नको. आपण जेव्हा खातो ना तेव्हा ते खडे मसाले वगैरे ते आपल्या दाताखाली येतात आणि मग ते चांगलं वाटत नाही. आणि ते मस्त आहे ना छान असं तांदूळ 70 ते 80% उकडून घेतला. आणि त्यानंतर लगेच इकडे दम लावायला बिर्याणी मी ठेवून घेतली. आता आधी काय करायचं, तावा ठेवायचा खाली आणि पातेला वरती ठेवायचं, त्यामुळे आपली बिर्याणी अजिबात लागत नाही. आणि इतका सारा पसारा झालेला होता ना किचन ओट्यावर की काय सांगायचं. इकडे मी सगळी तयारी करून ठेवलेली होती, कलर वगैरे ते सगळे काही. आणि त्यानंतर मस्त तांदूळ शिजलेला होता आणि गरमागरमच मी काढून आहे ना झाऱ्यानीनं तसंच त्यामध्ये लेअर लावते, कारण की ही म्हणजे बिर्याणीला ना जास्त दम लागायला ना वेळ लागत नाही. पटकन ती प्रोसेस होतात आणि पटकन म्हणजे 10 ते 15 मिनिटं लागतात मग दम द्यायला. नाही तर मग ते कधी तांदूळ थंड झालेला असला ना तर मग खूप वेळ लागतो. असं गरमागरमच पटकन टाकायचं त्यामध्ये, जास्त नाही शिजवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये सगळ्या काही लेअर लावून घ्यायचं मस्त. आणि तूप टाकायचं थोडंसं त्या लेअरवरती, कलर टाकायचे आणि थोडासा कांदा आणि हे टाकायचं पुदिना. पण आमच्या इकडे पुदिना नव्हता तर मी काही टाकला नव्हता. मी कांदाच आहे ना गोल्डन थोडासा ठेवलेला होता तो टाकून घेतला. आणि सगळ्या काही टाकून मस्त त्याच्यावरती झाकण ठेवून मस्त दम लावून घेतलं बिर्याणी. आणि इतकी छान आहे ना मस्त झाली होती ना की काय सांगायचं. बिर्याणी एकदम बघूनच याचं तोंडाला पाणी सुटत होतं ना की काय सांगायचं. आमच्या इथे सगळ्यांना खूप आवडते बिर्याणी. कांदा खाऊ घातला मला त्यांनी. हाय कांदा खाऊ घातला, कांदा टेस्ट करायला दिला त्यांनी मला. बघ की, हा तू बिर्याणी खा आणि मला कांदा खाऊ घालतोय. चल आता जेवण करायचंय. मस्त झाली, आता दम बिर्याणी झाली आमची रेडी. आणि त्यानंतर आता ते गेले डबा वगैरे द्यायला त्यांच्या मित्रांच्या इथे. आणि त्यानंतर मग आता मी जेवणाला बसणार आहे. आता ते येतील थोड्या वेळात, तेव्हा जेवायला बसतो सर्वजण. ओमला भूक लागली होती. आता बिर्याणी म्हटले की ओम सगळं घरभर चम्मच घेऊन फिरतो. जोपर्यंत बिर्याणी होत नाही तोपर्यंत खूप मागं लागतोय. त्याला म्हटलं तू खा बाबा, आधी बसून घे, कारण की त्याला भूक लागली. बिर्याणी असले की तसंच करतो, त्याच्या आवडीचं असलं की आवडीने खातो. मग रिया तुला लागली की भूक? रियाला पण भूक लागली आज लवकर. आता ते पण घरी आले होते आणि मी कोशिंबीर केली होती. आता कोशिंबीर शिवाय ना बिर्याणी ना छानच अजिबात लागत नाही बरं का. कोशिंबीर केली ना की खूप मस्त लागते बिर्याणी. आणि बिर्याणीचा सुगंध एवढा भारी येत होता ना की काय सांगायचं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवण झालं आणि त्यानंतर भांडे वगैरे ते किचन ओटा सगळं काही मी स्वच्छ करून घेतला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा. तर चला इथेच संपवते, बाय.